नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे भटकंती विथ नितेश या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर पासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे चौक्याचा जो घाट आहे त्यामध्ये. आजचं प्रयोजन असं आहे की आपल्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे म्हसोबा महाराज मंदिराच्या तिथे. आणि बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की म्हसोबा महाराज म्हणजे काय, तर त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवतोय. आपल्यासोबत आहे ओम. हा ओम आहे, याचं पण युट्यूब चॅनल आहे, लवकरच तो आपलं जाहीर करेल. आपण उभे आहोत जळगाव हायवेवरती, संभाजीनगर पासून 10 किलोमीटर अंतरावरती. आपण आजूबाजूला बघू शकता, हा जो आहे सह्याद्रीचा एक रांग म्हणता येईल, म्हणजे अजिंठा सातमाळा डोंगर रांगेमध्ये चौक्या घाट म्हणून हा फेमस आहे. आणि चौक्या घाटाचं रक्षण हे आपलं म्हसोबा महाराज मंदिर करताय. म्हसोबा महाराज मंदिराबद्दल लोकांमध्ये शंका आहे की हा देव आहे की माणूस आहे. तर काही लोकांच्या मते, म्हणजे ब्राह्मणांच्या मते, हा अनार्य देव आहे, आर्य देव नाही. म्हणजे जुन्या काळामध्ये शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी, गावाची सीमाचे रक्षण करण्यासाठी एक माणूस होता. त्याला गावाचा एक महासुभेदार म्हणलं जायचं. आणि महासुभेदार म्हणजे त्याचं पुढं अपभ्रंश झाला आणि त्यानंतर त्याचं नाव म्हसोबा महाराज करण्यात आलं. काही लोकांच्या मते हा एक महिषासुराचा एक भाग असू शकतो, कारण इथे जर चैत्र महिन्यात वगैरे इथे यात्रा असते आणि नैवेद्य म्हणून इथे बोकड कापला जातो आणि तो बोकडाचा नैवेद्य सगळेजण इथे मिळून मिसळून खातात. तर आपण आता मंदिरात जाऊया आणि महिषासुर किंवा म्हसोबा महाराजाचं मंदिर कसं आहे ते बघूया. चला माझ्यासोबत. हा जो समोर आहे तो आपला जळगाव हायवे आणि त्या घाटा रोडच्या पलीकडे आपल्याला मंदिरात आहे. मित्रांनो, आपण आताच म्हसोबा महाराजाचं दर्शन घेतलं. तुम्ही बघितलं असेल, शेंदूर लावलेला एक पूर्ण दगड होता, त्याला आपण म्हसोबा महाराज म्हणतो. प्रत्येक गावागावामध्ये वडाच्या झाडाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाजवळ असं देवस्थान असतं आणि ते पूर्ण गावाचं असं रक्षण करतं. हा देव तुम्हाला ग्रामीण भागातच पाहायला मिळेल. तुम्हाला शहरी भागात जसं मुंबई पुणे असेल, शहरी भागात बघायला तुम्हाला भेटणार नाही, कारण हे एक अंधश्रद्धा आणि अलीकडचा देव, म्हणजे एक विश्वासाचा देव म्हणून म्हसोबा महाराज मंदिरात बघितला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.